नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ECC ई लर्निंग प्लॅटफॉर्म वरती. आता केमिस्ट्री शिका आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजे मराठी भाषेमध्ये आणि तेही अतिशय सोप्या पद्धतीत. ओके, तर आज आपण शिकणार आहोत 12वी सायन्सचा तिसरा चॅप्टर आहे आयोनिक इक्विलिब्रियम. आता आयोनिक इक्विलिब्रियम, आयोनिक शब्द आला म्हणजे कंपल्सरी याच्यामध्ये आयन्स असतील. ओके, तर आयन्स काय असतात मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती कॅटायन असेल, ऍनायन असेल. बट या चॅप्टर मध्ये आपल्याला दोन गोष्टीवर जास्त फोकस करायचा आहे, त्या म्हणजे ऍसिड आणि बेस. कोणत्या गोष्टी आहेत मित्रांनो? ऍसिड आणि बेस. ओके, तर ऍसिड आणि बेस तुम्हाला माहितीये प्रत्येक गोष्टीचा शोध लावण्यासाठी वेगवेगळे सायंटिस्टनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्याच पद्धतीने ऍसिड आणि बेस बद्दल सांगण्यासाठी सुद्धा काही सायंटिस्टनी खूप मेहनत घेतलेली आहे. तर सर्वात अगोदर नाव लक्षात येतं ते म्हणजे अरेनियस. कोणाचं? अरेनियस. तर अरेनियसची जी थेअरी होती, अरेनियस सर्वात अगोदर आले होते आपल्याकडे या ऍसिड आणि बेस बद्दल सांगायला. अरेनियस हे म्हणतात की असं सोल्युशन जे किंवा मग असा सबस्टन्स जो ऍक्वेस सोल्युशन मध्ये H+ डोनेट करतो. काय करतो मित्रांनो? असं सोल्युशन किंवा असा सबस्टन्स जो वॉटर मध्ये त्याच्या ऍक्वेस सोल्युशन मध्ये H+ डोनेट करतो त्याला तुम्ही ऍसिड म्हणा, आणि असा सबस्टन्स जो वॉटर सोल्युशन मध्ये ऍक्वेस सोल्युशन मध्ये त्याचा OH- डोनेट करतो त्याला तुम्ही बेस म्हणा. ओके, त्याच्यानंतर मग यावं लागलं ब्रॉन्स्टेड लॉरीला. हे दोघ जण वेगवेगळे होते, ब्रॉन्स्टेड आणि लॉरी. जसं की आपण मित्र असतात चंगू मांगू, तसंच ब्रॉन्स्टेड लॉरी. ओके, तर बघा मित्रांनो, ब्रॉन्स्टेड लॉरीने कोणती कन्सेप्ट लक्षात घेतली? प्रोटॉन. आणि या प्रोटॉनच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की असा सबस्टन्स जो प्रोटॉनला डोनेट करेल त्याला म्हणा तुम्ही ऍसिड, आणि असा सबस्टन्स जो प्रोटॉनला ऍक्सेप्ट करेल त्याला म्हणा तुम्ही बेस. ओके, पण ब्रॉन्स्टेड लॉरी हे सुद्धा काही कन्सेप्ट क्लिअर करू शकले नाही. मग त्यानंतर आले होते लुईस. मग लुईस थेoरी जी होती ही लास्ट थेoरी ठरली, कारण लुईसने सगळ्या क्वेश्चन सॅटिस्फाय केलेले आहेत. त्याचे सुद्धा काही लिमिटेशन आहेत, ते आपण बघणारच आहोत इथून पुढे. ठीक आहे, तर ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला हे 3 नावं खूप जास्त लक्षात ठेवायचे, आणि अरेनियसची थेअरी काय होती, त्याच्यामध्ये काय काय लिमिटेशन्स होते हे सुद्धा आपल्याला बघायचे. ब्रॉन्स्टेड लॉरीची थेअरी काय होती, लुईसची थेअरी काय होती, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला बघायच्या असतील आणि हे जर जाणून घ्यायची जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, ECC ई लर्निंग. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.